शरिया 11 मोहपाडा याच्यामध्ये ही लढत एक क्रिकेट मधलं महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगेल. विकास आणि काशीनाथ ही जोडी निगडावाडी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. मोहपाडा संघ आपण कोणताही वेळ न घेता लगेच आपण जाल पसरवायचा, कारण खूप आपण उशीर लावलात. चार ओव्हरचा मॅच राहील. सुंदर असं आयोजन नियोजन देखील पाहायला मिळतोय. जय भवानी आंबेकर पेन मैत्री ग्रुप चषक 2025 पहिला पर्व अगदी थाटामाटात ही स्पर्धा उभारली. आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा तिसरा सामना रंगतोय. प्रथम क्रमांक असेल या स्पर्धेमधला 50,000 व ट्रॉफी आणि दुसरा क्रमांक असेल 25,000 व ट्रॉफी आणि तिसरा क्रमांक असेल 12,000 व ट्रॉफी आणि चौथा क्रमांक असेल 12,000 व ट्रॉफी. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 32 संघाला आमंत्रित केलंय जय भवानी आंबेकर संघाला. आणि पहिला दिवस ज्याला या मैदानावर गाजवला तो सोयग 11 सावरसे संघ आणि दुसरा दिवस ज्यानं गाजवला तो कोरालवाडी आणि तिसरा दिवस ज्यानं गाजवला तो वाघाची वाडी. आणि आजचा हा शेवटचा दिवस पहिला चेंडूला पॉइंटला अगदी गरंगलत आला आणि शुभम नाईकवर मात्र हल्ला चढवला काशीनाथनं. अकाउंटला सुरुवात झाली या 4 धाव्यानं. आज देखील 8 संघ या मैदानावर खेळवले जातील. या 8 संघामधून कोण अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल तो येणारा वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. बोलतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला शुभमवर. पुन्हा एकदा इथे फटका फसलाय. टायमिंग व्यवस्थित झाला नाही. या क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय आणि काशीनाथ इथून होईल बॅट टू डगआउट. पहिला धक्का, पहिला वार होता सीमा पार, परंतु त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर त्याला काशीनाथला मात्र पावलांचा रास्ता दाखवला. चौकार जरूर आला होता काशीनाथच्या बॅट मधून, परंतु त्याला देखील जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये ठेवला नाही या शुभमनं. दुसऱ्याच बॉलवर त्याला पावलांचा रास्ता दाखवला. पिवंत षटक हाताळण्यासाठी शुभम सज्ज झाला. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर काशीनाथ बॅट टू डगआउट मध्ये परतला. 4 धावांना मात्र खातं खोललं होतं. 4 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. स्पीडअप करायचा. आजचा शेवटचा दिवस आहे. फायनल आपल्याला आज खेळवायच्या, त्यामुळे पंचांना देखील सूचना असेल की जास्त वेळ द्यायचा नाही, जास्त वेळ घ्यायचा नाही. पहिला धक्का बसला निगडावाडी टीमला, मात्र काशीनाथच्या स्वरूपामध्ये शुभमला आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल अगदी सम्मान दिला. थोडस फंबल पाहायला मिळतोय. सर्कल 8च्या बाहेर थोडस हा चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र कन्वर्ट केली जाईल. अक्षयनं मात्र एक धाव घेतली. आपलं खातं खोललंय. विकास स्ट्राईकवर येतो. बिग हिट गेला. चेंडूला उडवला, फोडला, तोडला. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार झाला. 6 धावा. आयोजक आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. विकास मात्र स्ट्राईकवर आला. आल्या तोडफोडला सुरुवात. शुभमच्या विरोधामध्ये एक लांबलचक षटकार खेचला. पुन्हा एकदा विकास लोंगणला दिशा निवडल्या आणि एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार. विकास ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये.
आता शुभमला मात्र प्रश्न पडलाय की चेंडू टाकायचा कुठे. अगदी चहू बाजूला मात्र विकासची फटकेबाजी मात्र सुरू आहे. पहिला आलाय षटकार आणि दुसरा आलाय चौकार. वन बाउन्स पाहायला मिळतोय आणि धाव फलक मात्र अगदी वेगाने वाढत चालले. एक गडी बाद झाला आणि टोटल आपण पाहतोय 15 धावा. अगदी श्री गणेश केला. विकासला देखील माहिती आहे 4 षटकांचा मॅच आहे आणि पहिलं षटक सुरू आहे आणि अगदी शेवटपर्यंत मला मैदानाच्या आतमध्ये राहायचा. चौकार आल्यानंतर अगदी एक धावेसाठी बॉलला कन्वर्ट केलं. आमचे प्रमुख पाहुणे माननीय विठ्ठल लहान्या वाघमारे साहेब यांचा आगमन होतोय. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा. तुमचं देखील जय भवानी आंबेकर पेन मैत्री ग्रुप चषक यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. तर अजून कोणी मानिनीवर आला असतील त्यांना सुद्धा विनंती असेल की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा, कारण लक्ष आमच्या मैदानाकडे लागला. पहिलं षटक समाप्त झाला. शुभमनं मात्र पिवनचं षटक हातधरलं आणि एक सफलता त्याला मिळाली. धावा खर्च केल्यात 16 धावा आणि दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट झाला सिरिया 11 मोहपाडा संघाकडून सिद्धार्थचा पहिलाच बॉल. अगदी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून लॉंगारला हा चेंडू अडवला जातोय. एक धाव इथून मात्र विकासनं मात्र घेतली. एक धाव जोडली जाईल. या 100 मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. निगडावाडी टीम एक गडी बाद 17 धावा. सिद्धार्थ गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झाला. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसरा चेंडू वाईट फेकला आणि एक एक्स्ट्रा धाव इथून मात्र जोडली जाईल. या 100 मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. निगडावाडी टीम एक गडी बाद 18 धावा. गोडले स्पॉट वरून चेंडू उचली पाहायला मिळतोय आणि जशी काही चेंडू आणि क्षेत्ररक्षणाची मात्र शर्यत लागल्या आणि चेंडू सीमारेषी ओलांडतोय. चौकार. अक्षयच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकार आलाय आणि धाव फलक मात्र आपण पाहतोय 22 धावा. काशीनाथ मात्र बाद झालाय. विकास जो सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. खलवर डप्पाचा बॉल अगदी क्रिकेट मधला बम्म अस्त्र फेकला. यॉर्कर ज्याला आपण म्हणतो तोच मात्र सिद्धार्थनं चेंडू फेकलाय आणि सन्मान देण्याचा भाग देखील वाढलाय फलंदाजाला. एक धाव मात्र रोखणार नाही. एक धाव इथून घेतली जाईल. सामना मात्र महत्वाचा आहे. एका बाजूला सिरिया 11 मोहपाडा तर एका बाजूला निगडावाडी संघानं नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मोहपाडा संघाला मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. दुसरं षटक प्रगती पत्रावर सुरू आहे आणि टोटल आपण पाहतोय एक गडी बाद 24 धावा. सिद्धार्थ गोलंदाजाला आपण पाहतोय सफल झाला होता स्टंपच्या बाहेर, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. चेंडू आलाय डॉट. मन बनवलं होतं ऑनसाइडला, परंतु सिद्धार्थ न मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूला अगदी बाहेर काढलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॉल थडमॅटला. चेंडू अगदी जमिनीला गरंगलत आला. अक्षय ऑन द फायर. चौकार आलाय आणि टोटल आपण पाहतो एक गडी बाद झाला 28 धावा. बारा चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावर आपण पाहतोय 28 धावा. पहिलं षटक हाताळलं होतं पिवनचं शुभमनं. 16 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. एक विकेट त्यानं प्राप्त केली होती
आणि दुसरं षटक हातलं सिद्धार्थ 12 धावा त्यानं खर्च केल्यात. टोटल 28 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आणि तिसऱ्या षटक साठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय विनायक. जो सलामीला आलेला फलंदाज विकास ज्यानं हल्ला चढवला होता पहिल्या षटकामध्ये, तो विकास मात्र अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. शुभमच्या विरोधामध्ये त्यानं हल्ला चढवला होता. विनायक गोलंदाज मार्कवर सज्ज झाला. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला इथून लाभ केला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा षटकार येतोय. 6 धावा इथून मात्र या अंकित केल्या जातील. आणि धाव फलक मात्र अगदी वेगानं वाढत चाललाय. 34 धावा. विकासनं मात्र हल्ला चढवला. समोर होता खोलवर टप्प्याचा बॉल. लॉंगनला हा चेंडू खेळून काढला. फंबल पाहायला मिळतोय. शतरक्षण लावलं गेलं परंतु फंबल पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा विकास मात्र नक्कीच घेईल. एका धाव होती तिथं मात्र दुसरी धाव ही कन्वर्ट केली जाईल. विकास बरोबर चेंडूवर नजर होती. जसा शतरक्षणाच्या हातामधून चेंडू निसटला आणि दुसरी धाव अगदी वेगानं घेतली. 36 धावा धावफलकावर आपण पाहतोय. विनायक वर मात्र हल्ला. विकास न मात्र हल्ला चढवला. पहिला बॉल षटकाराला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवर देखील एक लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. आणि आता मात्र धाव फलक अगदी वेगानं वाढत चाललाय. एक गडी बाद झालाय. 42 धावा. तिसरं षटक प्रगती पत्रावर सुरू आहे. 42 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक टफ फाईट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. निगडावाडी विपक्ष शरिया 11 मोहपाडा याच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. शतरक्षण वाटेला आलाय मोहपाडा संघाच्या. तिसरं षटक सुरू आहे आणि या विकासनं मात्र हल्ला बॉल केलाय. यॉर्कर हा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन व्यवस्थित झाला नाहीये परंतु एक धाव नक्कीच मिळेल. या एकच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. एक गडी बाद. 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय. रसायन भागामधला हा मोहपाडा संघ एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला लढायचा 4 षटकांचा मॅच आहे. 60-65 धावा तुम्हाला नक्कीच बनवाव्या लागतील. आणि ती मात्र ती चांगली फटकेबाजी विकासच्या बॅटमधून आपण पाहतोय. त्याला देखील माहिती आहे एक शरिया 11 मोहपाडा संघ मजबूत आहे आणि त्यांच्या समोर लढायचा एक मोठं टार्गेट सेट करावा लागेल आणि तो प्रयत्न मात्र सुरू आहे. तिसरं षटक प्रगती पत्रावर सुरू आहे. समोरला उडवला आणि मिस स्टँडिंग पाहायला मिळतोय. त्याचा फायदा नक्कीच मिळेल. अक्षयला हाताला कॅरी करून चेंडू सीमा पार झालाय. झेल होता आणि झेल निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावा इथून मात्र या जोडल्या जातील. टोटल आपण पाहतो 49 धावा. अजून 6 चेंडू बालास आहेत. तिसरा षटक समाप्त होत आहे. 49 धावा. एक चांगला सुरुवात केली विकासनं मात्र. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 49 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगली सुरुवात शतरक्षणाने देखील 7 इथून सोडल्या. गोलंदाज विनायकला आपण पाहिलं परंतु शतरक्षणाची साथ नाहीये. गोलंदाज प्रशांत गोलंदाज वापरला जाईल. पहिला चेंडू डॉट आलाय. एक चांगला फलंदाज आहे प्रशांत. शरिया 11 मोहपाडा संघामध्ये एक मोठं नाव आहे. रसायन भागामधली टीम आहे आणि रसायन भागामध्ये एक मोठं नाव आहे मोहपाडा संघाचं. आणि तोच मात्र निगडावाडी समोर लढतोय परंतु हल्ला बॉल केलाय. विकास न मात्र हल्ला बॉल केलाय. प्रशांतवर देखील हल्ला चढवला. चौकार येतोय. पॉइंटच्या दिशा निवडल्या. अगदी लांबून हा फटका खेचलाय
विकासनं आणि टोटल आपण पाहतोय एक गडी बाद झाला 53 धाबा. चौथं षटक सुरू आहे आणि विकासनं मात्र अगदी सुरुवातीपासून षटकार चौकारांची आकाशबाजी केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइड दिशा निवडला आणि एक टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू गोलीच्या रफ्तारानं सीमा पार झाला. आता प्रशांतला देखील प्रश्न पडला की विकासचं वादळ आता थांबवायचा कसं. अगदी चहू बाजूने मात्र चौकारांची आकाशबाजी केली आहे. 57 धाबा. 7चा आकडा पार होईल का. मी मगाशी उल्लेख केला होता 60-65 धाबा इथून येणं गरजेचं आहे आणि इथून मात्र कव्हर वरून हा फटका सजवला. विकास ऑन द फायर. प्रशांतला मात्र आता प्रश्न पडलाय की चेंडू टाकायचा तरी कुठे. विकासचा वादळ गोंगवायला सुरुवात झाली आहे. विकासचा वादळ आता थांबायला नाव घेत नाहीये. अगदी चहू बाजून त्यांनी मात्र फटकेबाजी सुरू केल्या. 63 धाबा. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. प्रशांत गोलंदाजाला आपण पाहतोय आणि प्रशांतवर हल्ला चढवला. विकासनं पुन्हा एकदा चेंडू लाभ केला पॉइंटला आणि चेंडू वन बाउन्स पाहायला मिळतोय. चौकार. सदुसष्ट धावा. विकास 14 चेंडू आणि 46 धाबा. वैयक्तिक खेळतोय. अगदी यॉर्कर चेंडू फेकला. फंबल पाहायला मिळतोय. सिद्धार्थ ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं तो थोडासा फंबल पाहायला मिळतोय आणि विकासनं मात्र 2 धाबा. 15 चेंडू मध्ये विकासनं मात्र 48 धाबा. आणि अक्षय 7 चेंडू 16 धाबा. नाबाद ही जोडी आपण पाहतोय. 15 चेंडू मध्ये विकासने मात्र 48 धाबा बनवल्यात. आता मात्र आपण टार्गेट पाहतोय 69 धाबा आणि 70 धाबा बनवायच्या आहेत त्या श्रिया 11 मोहपाडा टीमला. मोहपाडा टीम देखील एक मोठी टीम आहे. एक मोठं नाव आहे. प्रशांत, शुभम, सिद्धार्थ. 70 धाबांचं टार्गेट इथून चेस करायचा. एक मोठं टार्गेट सेट केलंय मी तर म्हणेन निगडावाडी या टीमनं. विकास आणि अक्षय एक चांगली शेवटपर्यंत साथ दिली आहे. अक्षयनं 1 डाऊनला आला असं म्हणतो ना की अगदी शेवटपर्यंत साथ दिली. जशी साथ मैत्रीची असो किंवा प्रेमाची ती शेवटपर्यंत दोन्ही बाजूला टिकवावं लागते तरच ती शेवटपर्यंत टिकते. आणि त्या अक्षयने मात्र विकासला साथ दिली अगदी शेवटपर्यंत. 69 धावा फलकावर आपण पाहतोय. 70 धावा बनवायच्यात. एक मोठा डोंगर धावांचा श्रिया 11 मोहपाडा समोर उभारला. इथून मात्र या डोंगर फोडायचा असेल, या डोंगराला तोडायचं असेल तर मात्र सुरुवात मात्र चांगली करावी लागेल. जशी काशीनाथनं सुरुवात केली होती चौकारानं तशीच सुरुवात करावी लागेल श्रिया 11 मोहपाडा टीमला. सुंदर असं आयोजन नियोजन देखील पाहायला मिळतोय. आजचा हा शेवटचा दिवस आहे. जय भवानी आंबेगार पेन मैत्री ग्रुप चषक 2025 चा पहिला पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये 4 दिवस. आजचा हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला हा तिसरा सामना आपण पाहतोय. निगडावाडी विपक्ष श्रिया 11 मोहपाडा याच्यामध्ये ही लढत
आपण पाहतोय पहिली इनिंग समाप्त झाली 69 धावा धावफलकावर आपण पाहतोय आता मात्र येणाऱ्या 24 चेंडू मध्ये शर्या एकता मोहपाडा टीमला बनवायचे आहेत 70 धावा कशा तऱ्हेने मात्र ही मोहपाडा संघ या 70 धावा चेस करेल आपण पाहायचं आहे आशिष वाघमारे आपण कुठं असाल तर टेजकडे संपर्क साधायचा पंचांच्या भूमिकेमध्ये जायचा आशिष पवार वाघमारे आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे श्रेया 11 मोहपाडा टीमची प्रशांत आणि शुभम पंचांना सूचना असेल की स्पीडअप करायचं आहे अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि तिसरा सामना आपण पाहतोय 2:19 झालेत दुपारचा 17 स्ट्राइक फलंदाज आपण पाहतोय प्रशांत आणि नॉट स्ट्राइकला शुभम पहिलं षटक हातलं होतं P1चं शुभमनं मात्र 16 धावा त्यानं खर्च केल्या होत्या त्यानंतर प्रशांतनं देखील शेवटचं षटक हातलं महागणं ठरला प्रशांत देखील 69 धावा धावफलकावर आपण पाहतोय एक मोठं टार्गेट सेट केलंय निगडावाडी या टीमनं तर जाल पसरवलं आणि बघू या जाल्यामध्ये मासा फसतोय कोणता मासा फसेल पंचांना सूचना असेल की सामना चालू करायचा आहे खूप वेळ झाला 20 मिनिटाच्या आत 4 षटक मात्र व्हायला पाहिजेत तर स्ट्राइक फलंदाज आपण पाहतो प्रशांत नो स्ट्राइकला शुभम आणि गोलंदाज सचिन 70 धावांचा टार्गेट इथून सेट करायचा इथून पटका फसला आणि प्रशांत इथून होईल काय झेल आणि इथून मात्र झेल टिपलाय झेल आणि संपलाय प्रशांतचा खेळ पहिल्याच बॉलवर मोठा मासा जाल्यात फसलाय मी म्हटलं की जाल पसरवलाय आणि या कोणता मासा या जाल्यात फसेल आणि प्रशांत एक मोठा मासा जाल्यात फसलाय 70 धावा इथून चेस करायच्यात दबाव आहे प्रेशर आहे आणि प्रेशर मध्ये फलंदाजी करणं इतकं सोपं नाहीये आणि पहिल्याच बॉलवर एक ताकदवर फलंदाज प्रशांत इथून होईल बाद फटका अगदी हवेमध्ये खेचला आणि उंची जास्त लांबी कमी आणि मिड विकेटला हा झेल टिपला गेला आणि एक ताकदवर फलंदाज प्रशांतला मात्र तंबूचा रस्ता दाखवला विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऑन साइडला दिशा निवडला जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तोडफोडला सुरुवात हापे चेंडू होता चेंडूला उचली जरूर दिली होती सचिननं परंतु विनायकनं मात्र चेंडूला आपल्या रनअप मध्ये घेतला आणि दिशा निवडल्या ऑन साइडला चेंडू गोलीच्या रफ्तारानं सीमा पार झाला खातं ओपन झालं श्रेया 11 मोहपाडा संघाचा 4 धाब्यानं पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु फटका इथून मिसटर्निंग झाला एक मोठी विकेट पहिल्याच बॉलवर सचिनला मात्र मिळाली प्रशांत नाखुश असेल स्वतःवर कारण खाता न खोलता तो बॅट टू पावलन मध्ये परतला एक मोठं टार्गेट सेट केलंय निगडावाडी टीमनं इथून मात्र हवा ह्याला चढवावं लागेल जसं विकासनं आणि अक्षयनं चढवला होता तसंच तुम्हाला ती सुरुवात करावी लागेल परंतु इथून चौकार आल्यानंतर डॉट बॉल आलाय 2 डॉट चेंडू आलात चौकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट सचिन मात्र हवी ठरतोय 70 चा डोंगर इथून फोडायचा
आणि सुरुवात मात्र विकेटनी झाली. त्यानंतर विनायकाला चौकार त्यांना खेचला जरूर, परंतु त्यानंतर त्याला देखील उभं ठेवलं. सचिननं इथून गॅप सिलेक्शन केलंय. चेंडू एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमापार झालाय. चौकार येतोय. टोटल आपण पाहतोय 8 धावा. एक विकेट, महत्वाची विकेट होती ती. प्रशांत पहिल्याच बॉलवर प्रशांत बॅट टू डगआउट मध्ये परतला, परंतु त्यानंतर विनायकाला 2 चेंडू डॉट जरूर खेळलाय, परंतु चौकार आला. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी समोर होता, उजव्या इष्टीच्या समोर चेंडू होता आणि जवळ सीमारेषी लगत हा चेंडू मात्र अडवला जातोय आणि विनायक ह्या 2 धावा इथून मात्र रोखू शकणार नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 200 मदतीनं धाव फलक मात्र बघता आपण पाहतोय. एक गडी बाद 10 धावा. पिवूंचं षटक इथून होईल समाप्त आणि 10 धावा. पहिली सफलता मिळाली प्रशांतच्या स्वरूपामध्ये. एक मोठी विकेट सिरिया 11 मोहपाडा संघाची मात्र खाता न खुलता तो प्रशांत बाद झालाय, परंतु सलामीला आलेला फलंदाज शुभम देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा देखील एक घातकी फलंदाज आहे. कधीही तो गोलंदाजाला घातक ठरू शकेल, परंतु स्ट्राईकवर येतोय. 70 धावांचा टार्गेट इथून सेट करायचा. करेल का ही जोडी पाहायचा. 70 धावांचा एक मोठा डोंगर इथून फोडायचा आणि पहिला एक महत्वाचा विकेट प्रशांत बाद झाला. शुभमला आपण पाहतोय. अक्षय गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झाला. फटका फसला. खूप काही अपेक्षा आहे या खेळाडूवर आणि ती विकेट देखील मिळाली अक्षयला. पहिल्याच बॉलवर खूप काही अपेक्षा होती शुभमवर आणि ती अपेक्षा देखील भंग झाली. अडचणीत संघ सापडला तो सिरिया 11 मोहपाडा. पहिल्या बॉलवर एक मी उल्लेख केला होता की घातकी फलंदाज आहे शुभम आणि अक्षयनं मात्र त्याला पहिल्याच बॉलवर पॅवलांचा रस्ता दाखवला. जसा सचिननं प्रशांतला पॅवलांचा रस्ता दाखवला तसाच मात्र अक्षयने मात्र शुभमला पॅवलांचा रस्ता दाखवला. आता मात्र धडपड ही सुरू आहे. अक्षयला पहिली सफलता शुभमच्या स्वरूपामध्ये. सिद्धार्थ आल्या आक्रमणला सुरुवात. वन डाऊनला आलाय विनायक आणि 4थ्या क्रमांकावर आलाय सिद्धार्थ. आल्या तोडफोडला सुरुवात केली. अक्षयच्या विरोधामध्ये अगदी लांब लचक त्यानं षटकार खेचला. हीच मात्र अपेक्षा होती. ती अपेक्षा मात्र सुरू केल्या. सिद्धार्थनं पुन्हा एकदा मागला पाय वाकवला. फटका इथे फसला. मिस स्टँडिंग शॉट खेळलाय सिद्धार्थनं. जेल होईल का, परंतु नाही. अगदी भरपूर रनअप देखील होतं आणि तो रनअप देखील कव्हर करता आला नाही आणि झेल निसटला गेला. सिद्धार्थनं मात्र 2 धावा अगदी कंप्लीट केल्यात. या 200 मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 2 गडी बाद झालेत आणि 18 धावा. 70 धावा इथून पार करायच्या आहेत. 70चा डोंगर इथून फोडायचा तोडायचा. सुरुवात तर विकेटने झाली. प्रशांत मात्र आपलं खातानं खोलता तो बॅट पॅवलन मध्ये परतला गेला. त्यानंतर शुभम बाद झाला. जी सलामीची जोडी इथून मात्र तोडण्यामध्ये यश मिळाला. पहिला गोलंदाज सचिननं प्रशांतला बाद केला. त्यानंतर अक्षय आला. अक्षयनं मात्र शुभमला बाद केला. ती जोडी बॅट टू डगआउट मध्ये परतल्या. इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. दोन्ही फलंदाज आपलं खातं न खोलता ते बाद झालेत. सलामीवीर इथून पॉइंटला चेंडू ढकललाय सिद्धार्थनं. 1 धाव इथून मात्र कन्वर्ट होईल. या 100 मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 19 धाबा. 2 गडी बाद 19 धाबा. 70 धावा इथून बनवायच्या आहेत आणि दुसरं षटक प्रगती पत्रावर सुरू आहे. विनायक या विनायकवर मात्र आता जबाबदारी
जिम्मेदारी येऊन ठेपला तो जबाबदारी निभवाल का पैसा बेग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि दुसरं षटक होईल इथून समाप्त. पंच आमच्याकडे बोलतोय पाणी घेऊन जायचं. सुंदर असं आयोजन आणि नियोजन देखील पाहायला मिळतोय. जय भवानी आंबेकर पेन मैत्री ग्रुप चषक 2025 पहिला पर्व आणि 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन केला. लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा स्वीकारली जाते. घर बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील या जय भवानी आंबेकर पेनच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तमाम क्रीडा रसिक, तमाम आमच्या मानिनीवर आणि तमाम आमचे लाडके प्रेक्षकांचं देखील या जय भवानी आंबेकर पेनच्या वतीनं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो सरळ या मैदानावर. सामना रंगला. सेरिया 11 मोहपाडा विपक्ष निगडावाडी याच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. 69 धावा निगडावाडी संघाने मात्र बनवल्यात. 70 धावा बनवायच्या. 2 धुरेंदर मोहपाडा संघाचे मात्र पॅव्हलियनमध्ये परतलेत. लोअर फुलटस होता, कनेक्शन व्यवस्थित नाहीये, परंतु एक धाव इथून मात्र बहाल केली जाईल आणि टोटल धावा 20 धावा. विकास गोलंदाजाला आपण पाहतोय ज्यानं सुरुवातीपासून हल्ला चढवला होता मोहपाडा संघावर. तोच मात्र विकास तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालाय. खाली ठेवलाय परंतु गॅप सिलेक्शन केलंय विनायकनं आणि एक टप्पा पडल्यानंतर चेंडू गोलीच्या रफ्तारानं सीमा पार झालाय. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. 2 गडी बाद 24. जबाबदारी येऊन ठेपले विनायकवर आणि जबाबदारीनं मात्र तो फलंदाजी करतोय. त्याला देखील माहिती आहे 70चा डोंगर इथून फोडायचा आणि मैदानाच्या आतमध्ये मला राहणं गरजेचं आहे आणि चेंडूला इथून फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. चौकार आल्यानंतर षटकार येतोय आणि काय जबाबदारी, काय जिम्मेदारी असते ती मात्र विनायक कडून शिकून घ्या. 30 धावा 30 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय. ज्या वेळेला हा सामना टॉस झाला तिथूनच मी म्हटलं होतं की एक टफ फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. 70 धावांचा डोंगर इथून फोडायचा आहे आणि विनायकनं मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला मन बनवलं होतं परंतु चेंडू सरळ जाऊन ऑफ स्टंप मात्र उद्ध्वस्त होता. जी विकेट मात्र निगडावाडी टीमला हवी होती ती मात्र मिळाली. विनायक बॅट टू डगआउट. ह्या पुढे होणारा सामना चाकण विपक्ष मिरकुटवाडी हा देखील एक टफ फाईट मॅच होईल. पहिल्या फेरीतला शेवट सामना होईल. दोन्ही संघाला सूचना असेल की नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचा. मुरकुटवाडी संघाचा संघनायक आणि चाकण संघाचा संघनायक आपण टॉस करिता समालोचन कक्षासमोर यायचा. 8 चेंडू बालस आहेत आणि बनवायचे आहेत 40 धावा. 30 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 70 धावांचा डोंगर इथून फोडायचा आणि तिसरा विकेट ज्यानं हल्ला चढवला होता विकासच्या विरोधात तो मात्र विनायक मात्र बॅट टू डगआउट मध्ये येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिरिया 11 मोहपाडा टीम कडून रोशन. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मिड विकेटला हा चेंडू अडवला जातोय आणि रोशन मात्र 2 धावा होत्या तिथे मात्र तिसरी धावसाठी सरसावला गेलाय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं परंतु फेकी व्यवस्थित नाहीये आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय सिरिया 11 मोहपाडा टीमला. 3 धावा अगदी सहजपणे पूर्ण करतोय. 300 मदतीनं 108 रन्स. मग 2च या धावा जोडल्या जातील. 108 रन्स 32 धावा. चंद्रकांत सर आपण टॉस मिरकुटवाडी संघाचा संघनायक व्हाईट चेंडू आणि व्हाईट +1
रन, 2 धावा इथून मिळतील. दोन धावा या कन्वर्ट केल्या जातील. टोटल 7 चेंडू 36 धावा. इथे मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि चौथा धक्का बसतोय शरिया 11 मोहपाडा टीमला. रोशन बाद झाला. सहा चेंडूचा खेळ बालायचा आणि धावा बनवायच्या आहेत 36. सुजित गोलंदाज सज्ज झालाय आणि पहिला चेंडू डॉट आला. 5 मध्ये 36. 5 चेंडू 36. सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू चौथ्या षटकातला डॉट आला. चेंडूला लाभ केला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमापार. षटकार आला. सिद्धार्थनं मात्र षटकार खेचला परंतु खूप उशीर झालाय. 4 चेंडू 30 धावा. 4 चेंडू मध्ये 30. इथून चेंडू लाभ केलाय मिड विकेट रिझन मध्ये. हा चेंडू प्रोडक्शन लावलं गेलंय. एकापेक्षा जास्त काही हाताला लागणार नाहीये. 100 मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 41 धावा. 4 गडी बाद 41. इथे फटका फसलाय. आता मात्र हा सामना झुकला तो निगडावाडीच्या बाजूना. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू 29 धावा. निगडावाडीच्या बाजूने हा सामना झुकलाय. यापुढील होणारा सामना असेल सिद्धिविनायक चाकण विपक्ष मिरकुटवाडी. सिद्धिविनायक चाकण संघाने मात्र नाणेफेक जिंकला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मिरकुटवाडी टीमला मात्र क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलाय. मोहपाडा संघाने आपली एंट्री फी जमा करायची आहे. निगडावाडी आणि मोहपाडा आपण दोन्ही संघांना आपली एंट्री फी नोंदवायची आहे. अर्धवट फ्री असेल तर पूर्ण करायची आहे. आमचे पाहुणे मात्र या व्यासपीठावर येऊन असताना पण व्यासपीठावर बसलेत. त्यांचं स्वागत करायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत आंबेकर चे उपसरपंच विठ्ठल
उपसरपंच विठ्ठल वाघमारे साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावर पाहतोय आणि मी आमंत्रित करतोय चंद्रकांत सर, आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. कॅमेरामॅन, आपण कॅमेरा देखील टेजकडे फिरवायचा आहे.